देशाबाहेर बसून भारतातली मुंबई दिल्लीसारखी महत्त्वाची शहरं पोखरण्यासाठी तिथले स्थानिक हँडलर्स तयार करण्यासाठी या भट्टीनं सोशल मीडिया नेटवर्क हे खुबीनं वापरले खरं, पण एक नागरिक आणि पालक म्हणून आपली जबाबदारी आता वाढली आहे हे लक्षात घ्या. तुमची मुलं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत का? इथपासून ते ऑनलाईन कोणाशी बोलत असतात, इंस्टाग्रामवर त्यांना अनोळखी लोकांकडून काही ऑफर्स येत आहेत का, किंवा कोणी त्यांना छोट्या छोट्या टास्कच्या बदल्यात पैशांचा आमिष दाखवतंय का, यावर बारीक लक्ष ठेवा. कारण आजकाल डिजिटल युगात शत्रू समोर न येताही थेट तुमच्या घरापर्यंत, अगदी बेडरूम पर्यंत पोहोचलाय. पोलीस, ATS, गृह विभाग आपलं काम चोख बजावत असताना सर्वात जास्त सतर्क राहणं हे आपलं काम आहे. आजवरच्या अनेक बऱ्या वाईट घटना या सोशल मीडियातल्या काही ॲप्समुळं उघडकीस आलेल्या आपण पाहिल्यात. पण प्रत्यक्षात या बऱ्या वाईट घटनांचं मूळ हेच जर का या ॲपमध्ये दडलेलं असेल तर तुम्ही काय कराल? ह्या ॲप्समधला सगळ्यात खतरनाक ॲप जो आहे तो म्हणजे इंस्टाग्राम. तेव्हा जर तुमचे लहान भाऊ बहीण किंवा मुलं मोबाईलवर ऑनलाईन गेम्स खेळतोय असं भासवून इंस्टाग्रामवर तासनतास वेळ घालवत असतील तर आत्ताच सावध व्हा. कारण मुंबईत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाकिस्तानमधल्या एका गँगस्टरनं मुंबईतल्या तब्बल 30 तरुणांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून ऑनलाईन टास्क गेमच्या नावाखाली देशविरोधी कृत्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे त्यावरच आज आपण बोलणार आहोत. महाराष्ट्र ATSच्या तपासात असं समोर आलंय की मुंबई आणि MMR रिजनमधल्या 16 ते 20 वर्ष वयोगटातल्या सुमारे 30 तरुणांना किंवा हे तरुण हे थेट पाकिस्तानातल्या गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात आले होते. आणि हा संपर्क कुठल्या गुप्त मार्गाने नाही झालाय तर थेट इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाला होता. भट्टीनं या तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी एक खास मॉडेल वापरलंय, ज्याला पोलिसांनी गेमिंग मिशन मॉडेल असं नाव दिलंय. भट्टी पाकिस्तानात बसून हे टास्क बेस्ड मॉडेल जे आहे ते कसं ऑपरेट करायचं आणि हे तरुण त्याच्या या जाळ्यात अडकले कसे, तर भट्टीचं डोकं बघा कसं चालतंय ते. जसं आपण मोबाईल गेममध्ये लेवल्स पूर्ण करतो ना, लेवल 1, लेवल 2, अगदी तसंच या तरुणांना सुरुवातीला अत्यंत साधी आणि निरुपद्रवी वाटणारी कामं दिली जायची. टास्क. भट्टी आधी विचारायचा, भाई किधर रहते हो? व इकडचं पोरगं उत्तर द्यायचं, मलाड में भाई. मग हा त्या पोराला सांगायचा, एक काम करो, तुमको सोमवार बाजार पता है? हाँ पता है. तो फिर जाओ और सोमवार बाजार की भीड़ का एक मस्त वीडियो बनाओ और मुझे DM करो. अच्छा लगा तो मैं फॉरवर्ड करूँगा. आता मालाडमधला सोमवार बाजार कसा आहे किंवा एक सार्वजनिक ठिकाण आहे, गर्दीचा भाग आहे, त्याचा फोटो काढणं किंवा त्याचा व्हिडिओ बनवणं छोटासा, त्यामागची योजना खतरनाकच असायची. पण ज्याला हे काम सांगितलेलं असायचं त्याला ते अगदी साधं सोपं वाटायचं. तर हे हँडलर्स जे होते ना तिकडून काम करणारे ते पण खूप हुशार होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून ते या कामांना रुटीन टास्क म्हणून सांगायचे, हे रुटीन आहे, करो. दहशतवाद्यांच्या मदतीला येणं वगैरे लांबच राहिलं, पण या मागचा खरा हेतू वेगळाच असायचा. या टास्कच्या माध्यमातून तरुणांची मानसिकता तपासणं, ते दिलेल्या सूचना किती पाळतात आणि त्यांची काम करण्याची तयारी किती आहे, पुढे किती आपल्या कामाला येईल हे तपासण्यासाठी हा टास्क बेस्ड अप्रोच वापरला जात होता. सुरुवातीला साधी वाटणारी कामं हळूहळू संवेदनशील रेखी म्हणजे पाळत ठेवण्याच्या कामात बदलली गेली. जरी अनेक तरुणांनी पुढे काम करायला नकार दिला असला तरी UP ATSनं अटक केलेल्या कृष्णा मिश्रा नावाच्या एका 20 वर्षांच्या तरुणानं या हँडलरच्या सांगण्यावरून भिवंडीत जाऊन नारपोली पोलीस स्टेशनचे फोटो काढल्याचं स्पष्ट झालंय. आणि याच मिश्राने तिथल्याच एका महत्त्वाच्या पुलाचा 18 सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून थेट पाकिस्तानातल्या त्या हँडलर्सना पाठवलेला आहे. यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर महाराष्ट्र ATSनं शहजाद भट्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करणारे, त्याच्या पोस्टना लाईक शेअर करणारे आणि त्यावर कमेंट्सही करणारे असे शेकडो फॉलोअर्स खंगाळल्यानंतर चाळणी लावून काही लोकांची नावं फायनल केली आहेत, जे याला जरा जास्तच प्रतिसाद देताना दिसत होते. मे महिन्यातच ATSनी एकाच वेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठे छापे टाकले. जवळपास 17 ते 18 तरुणांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून उचललं गेलं. काहींना नंतर समज देऊन तर काहींना नोटीस देऊन सोडलंय. काही तरुण अद्याप ATSच्या रडारवर आहेत. महाराष्ट्राचं गृह खातं हे सायबर क्राईमच्या बाबतीत सतत अलर्ट असतं आणि त्यातूनच पाकिस्तानमधलं हे एक टिकटॉक अकाउंट
आधी निदर्शनास आलं. मग तसंच एक इन्स्टा आणि यूट्यूब अकाउंटही दिसलं. 333 असं ब्रँड नेम वापरून हा एकच माणूस ही सोशल मीडिया फ्रंट हाताळतोय. त्याचंच नाव आहे शहजाद भट्टी. हा भट्टी खरं तर पाकिस्तान बेस्ड गँगस्टर आणि दहशतवाद्यांचा हँडलर आहे. तो सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून वावरतोय असं जरी असलं, तरी तो मुळात काय आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे. तर भारतीय राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी तो एक मोठा धोका बनलेला आहे. त्यामुळे CBI, NIA आणि विविध राज्यांची दहशतवाद विरोधी पथकं जी आहेत ATS ही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर भारतीय तपास यंत्रणांच्या मते तो सध्या पाकिस्तानची गुप्तहेर संघटना जी आहे ISI, त्या ISIच्या इशाऱ्यावर दुबईमधून आपलं क्रॉस बॉर्डर नेटवर्क चालवतोय. भट्टी हा मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला आहे. 2013 पासून हा चोरी, दरोड्यांसारख्या फुटकळ गुन्ह्यांमध्ये तिकडं पकडला जात होता, सुटत होता. म्हणजे बुरटा चोर होता. मग 2015च्या सुमारास तो पाकिस्तानमधून पळून गेला दुबईला आणि तिथून त्यानं Instagram, TikTok आणि YouTubeवर 333 ब्रँडिंग अंतर्गत प्रचंड सोशल मीडिया नेटवर्क तयार केले. आता त्याला हे सगळं तयार करायला मदतगार अर्थात ISI होती हे सांगायला नको. तो स्वतःला एक बिझनेसमन, सोशल वर्कर आणि प्रादेशिक राजकारण आणि धार्मिक मुद्दे यांच्यावर भाष्य करणारा व्यक्ती म्हणून दाखवतो. त्याचे व्हिडिओज आहेत काही चॅनलवर. मात्र तपास यंत्रणांच्या मते ही लोकप्रियता म्हणजे निष्पाप तरुणांना शोधण्यासाठी आणि त्यांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेला एक मुखवटा आहे. देशाबाहेर बसून भारतातली मुंबई, दिल्लीसारखी महत्त्वाची शहरं पोखरण्यासाठी, तिथले स्थानिक हँडलर्स तयार करण्यासाठी या भट्टीनं सोशल मीडिया नेटवर्क हे खुबीनं वापरले खरं. पण एक नागरिक आणि पालक म्हणून आपली जबाबदारी आता वाढली आहे, हे लक्षात घ्या. तुमची मुलं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत का? इथपासून ते ऑनलाईन कोणाशी बोलत असतात. Instagramवर त्यांना अनोळखी लोकांकडून काही ऑफर्स येत आहेत का? किंवा कोणी त्यांना छोट्या-छोट्या टास्कच्या बदल्यात पैशांचं आमिष दाखवतंय का? यावर बारीक लक्ष ठेवा. कारण आजकाल डिजिटल युगात शत्रू समोर न येताही थेट तुमच्या घरापर्यंत, अगदी बेडरूमपर्यंत पोहोचलाय. पोलीस, ATS, गृहविभाग आपलं काम चोख बजावत असताना सर्वात जास्त सतर्क राहणं हे आपलं काम आहे. त्यामुळे हा शहजाद भट्टी तुमच्या आमच्या घरात सहज पोहोचू शकतो ही शक्यता गृहीत धरूनच आपली आणि आपल्या परिवारातल्यांची सोशल मीडिया अकाउंट जाणीवपूर्वक हाताळा. हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारालाही सतर्क करून टाका. या भट्टी नावाच्या सायबर दहशतवाद्याची हिंमत जरा जास्तच वाढली आहे आणि त्याचे अशाच सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेले जे छुपे हँडलर्स आहेत ते महाराष्ट्रातही असंख्य आहेत, जे ATSलाही अद्याप शोधता आलेले नाही आहेत. त्यांच्याकरवी हिंदुत्ववाद्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. सरकार हा अँगलही लक्षात घेऊन या प्रकरणावर काम करील ही अपेक्षा करतो. अजूनही बरंच काही आहे शहजाद भट्टीबाबत बोलण्यासारखं. ते पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन सविस्तर तुम्हाला मी. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर मित्रो खरंच काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.